नमस्कार दादा. आज आपण लाखराजी या गावातील आलोय. तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ. खूप मोठे आणि प्रगतशील शेतकरी आहे. आज भाऊ यांनी आज 15 मे 2026 आहे. आज खरीप वर्षाला बियाणाला सुरुवात झाली आहे विक्रीला. तर आज 15 मे ला आम्ही यांच्या घरी आलो आहोत आणि यांनी नाथ संकेत या वाहनाची पसंती दिली आहे. तर आपण भाऊलाच विचारू. भाऊ तुमचं नाव काय भाऊ? माझं नाव मनोहर विठ्ठलराव लोहेकर, लाकरायचं, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ. तुमचा मोबाईल नंबर काय आहे? 76 20 66 98 72. मला तुम्ही सांगा भाऊ, आता आज आपण 15 मे आज तुमच्या घरी आलो मी. तुमची खूप इच्छा होती बाबा नाथ संकेत. तुम्ही अशी निवड का केली बाबा नाथ संकेत वाहन लावायचं? आम्ही 2 वर्षापूर्वी 2 पाकिट जबरदस्ती म्हणजे मिळाले आम्हाला, वेळेस नाही पण मिळाले 2 वर्षांनी. ते 2 पाकिट लावले होते आम्ही. 2 पाकिट लावल्यावर तिच्या जे व्हरायटी आहे, कापूस चांगला आला, पुन्हा वेचणी सोपा आहे, बोंड भरपूर लागले होते. फक्त एवढा आहे की अंतर थोडं हिला कमी झालं, नाही जास्त झालं, जास्त झालं. हा एकदम जास्त झालं. 9 फुटाचं अंतर झालं. 9 फुटाचं झालं. 9 फुटाचं. हिला जास्त असतं. तुम्हाला भारी जमीन असेल तर 6x1, मध्यम जमीन 5x1, अजून थोडी मध्यम असेल तुम्ही 4x2 लागले तुम्ही. आता तुम्ही आणि आता या 15 मे ला येईल संकेत 11 16 पॅकेट घेतले आणि जम्बो 303 आपलं नवीन चांगलं प्रॉडक्ट आहे बिग बॉल मध्ये 4 पॅकेटची निवड केली. आता तुम्हाला कसं वाटतं आता तो आज तुमच्या घरी पॅकेट आला, शुभ मुहूर्त आहे. कारण की कोणत्याही कार्यकर्त्यांनी जो दिवस तो शुभ, त्या दिवसाची आपण सुरुवात करत असतो. आज तुम्हाला कसं वाटलं नाथ संकेत हे तुमच्या घरी एकदम आगमन केलं आणि जम्बो सुद्धा कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं, आनंदीमय वाटलं. आज असं वाटलं की आपण पेरणीची टाइम आली, बियाणं आलं घरी, तर आनंद वाटला. कारण की काय होतं तर संकेत खूप लोकांना लावत आहे पण संकेत काय मिळत नाही लोकांना. प्रॉब्लेम आता मी फिरत आहो अनेक गावात तर लोकांना लावायचं आहे पण मिळत नाही. आणि काही भाऊ कोणी काही भाऊ झाले. काही भाव आम्ही प्रत्यक्ष आम्ही जे शेतकऱ्याला आता आम्ही यावर्षी पूर्ण आम्ही हे घेतलंय का सर्व शेतकरी जे शेतकरी आहे त्यांना आम्ही आमचे कॉन्टॅक्ट नंबर देतो. तुम्ही फोन करा. तुम्हाला ज्या कृषी केंद्रातून बियाणे घ्यायचं तिथून आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ. चांगली गोष्ट आहे. तर धन्यवाद भाऊ, तुम्ही आमच्यासोबत जुडल्याबद्दल आणि नाथ संकेत या वाहनाची पसंती करून धन्यवाद. नाही व्हेरायटी चांगली आहे सर. 1 नंबर व्हेरायटी आहे, काही विषय नाही आहे. वाढती गोष्ट, मालही चांगला आहे. फवारणी खर्च कसा वाटते? नाही कमी आहे, कमी आहे. इतर व्हेरायटी आम्ही जे लव आहे त्या व्हेरायटी. आम्ही जे म्हणतो का हिला फवारणी खर्च खूप कमी आहे, म्हणजे 50% तुमचा खर्च वाटत फवारणी. फक्त एकच काय जे हिला अंतर आवश्यक पाहिजे. अंतर जर कमी असेल तर या वाहनाची लागवड करू नये. आम्हाला सगळ्या शेतकऱ्याला SMS याला 3x1 वर हे वाहन लावू नये. त्याला मध्यम जमिनीमध्ये 4x2, मध्यम भारी जमीन असेल तर 5x1, एकदम भारी जमीन शेतकऱ्याची जमीन असेल तर 6x1 वर लागवड करा आणि या वाहनाची निवड करा. धन्यवाद भाऊ.